नमस्कार. 16 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. इयत्ता 10वी व 12वी पास तसेच पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. यावलच्या सचिन एजन्सीमध्ये हिंदुस्तान लिव्हर, पतंजली व जिओ मोबाईलचे ग्रामीण भागात वितरणाकरिता ड्रायव्हर, कॉम्प्युटरच्या टॅली ऑपरेटर, सेल्समन आणि डिलिव्हरी बॉय यांची भरती सुरू आहे. पत्ता सचिन एजन्सी, सातोद रोड, हॉटेल संगरच्या जवळ, यावल. आज 16 जानेवारी रविवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 20. शहरातील शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. साकळी येथील उर्ष शरीफमध्ये शिवसैनिक तरुणांनी नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात केली जनजागृती व अनेकांना वाटले मास्क. यावल शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई. आदिवासी तळवी भिलोरी भाषेत इस्लामिक पुस्तकाचे प्रकाशन. किनगाव येथील स्मशानभूमीमध्ये कार्तिकी दिंडीच्या भाविकांच्या पुढाकाराने वृक्षारोपण. यावल येथे जखमी अवस्थेत मोकाट गायीवर तरुणांच्या पुढाकाराने उपचार. कोळणावी शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरण. वाढदिवसावर वायफळ खर्च न करता बेवारस व निराधारांच्या अंत्यसंस्कारासाठी देणार शरण, यावलच्या तरुणाचा निर्धार. वाढत असलेल्या थंडीसोबत आता शेतशिवारात रंगू लागल्याय भरीत पार्ट्या. तर साकळी येथील राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दीपक नागो पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज रविवार 16 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले आहेत. दोघं रुग्ण ग्रामीण भागातील असून कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत अद्यापपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या वाढून 20 झाली आहे. आज 16 जानेवारी रविवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामास असलेल्या 55 वर्षीय महिला कर्मचारीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे एक 31 वर्षीय तरुण हा दुसखेडा गावात कोरोना बाधित आढळून आला आहे. अशा पद्धतीने यावल तालुक्यातील ग्रामीण भागात आज सायंकाळपर्यंत कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळल्यामुळे ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत यावल शहरात 5, फैजपूर शहरात 1 आणि ग्रामीण भागात 14 असे आजवर 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तेव्हा आगामी काळात कोरोना विषाणूपासून स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. कोरोना संदर्भातील जर काही लक्षणे आपल्यामध्ये आढळून येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील कोणा व्यक्तीमध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून येत असतील तर त्यांची यावल रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय यावल येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, राजेंद्र सोनार, छाया नन्नवरे या पथकाकडून दररोज अँटीजेन आणि RT-PCR स्वॅब घेऊन तपासण्या सुरू आहे. रंगकाम, नळ फिटिंग, शेती, ठिबक सिंचन आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्व कामांसाठी लागणारे साहित्य मिळण्याचे ठिकाण. विश्वसनीय आणि नामांकित नाव म्हणजे कुणाल हार्डवेअर अँड पेंट्स. आमच्याकडे सर्व साहित्य अतिशय योग्य दरात मिळेल. आमचा पत्ता यावल चोपाडा रोड, बस स्टँड जवळ, किनगाव. मोबाईल क्रमांक 7770050027. आम्ही एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते आहोत.
यावल शहरातील शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ आहे. या मित्रमंडळाच्या वतीने आज रविवार 16 जानेवारी रोजी सायंकाळी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्राध्यापक मुकेश येवलेसह प्राध्यापक डॉक्टर हेमंत येवले, चंद्रकांत येवले, राहुल येवले, तुषार येवले, अजिंक्य येवले, विक्की येवले, नितीन निंबाळकर, शशिकांत यादव, किरण भगत सह आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यावल शहरातील शिवाजीनगरमध्ये साजरी करण्यात आली. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आज रविवार 16 जानेवारी रोजी साकडी येथील हजरत सजन शाह वली रहमतुल्लाह यांचा उर्ष शरीफ होता. रविवारी उर्ष शरीफ असल्याने या ठिकाणी विविध व्यावसायिक आले होते. सोशल डिस्टन्स ठेवून या ठिकाणी भक्त भाविकांनी दर्शनासाठी देखील हजेरी लावली. तेव्हा या ठिकाणी आलेल्या भक्त भाविक आणि व्यावसायिकांमध्ये शिवसैनिक तरुणांनी जनजागृती केली व कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांना माहिती देत आपण तोंडाला मास्क लावले पाहिजे असे आवाहन करीत नागरिकांना त्या तरुणांनी मास्क देखील वितरण केले. सदर उपक्रम साकडी गावातील शिवसैनिक नोमान खान, अबरार शेख, अरबाज खाटिक या तरुणांनी राबवला. तेव्हा तरुणांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुरक्षित राहा, टेंशन नको घ्या भाऊ. ठीक आहे, मास्क लगाने का मास्क लावा, सुरक्षित लगाओ भाई, सुरक्षित कवर. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. देशात व राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे व जिल्हाधिकारी यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले असून या अनुषंगाने यावल शहरात रविवारी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या मोहीम राबवत विना मास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील बुरुज चौकात आज रविवारी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये नगर परिषदचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार KP पवार, भूषण चौहान, राहुल चौधरी, निलेश वाघ, सिकंदर तडवीसह नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क वावरणाऱ्यांवर कारवाई केली. तब्बल 38 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच या पथकाकडून वाहन चालक व व्यावसायिक यांना देखील मास्क वापरण्यासंदर्भात तंबी देण्यात आली आहे. तेव्हा नागरिकांनी घराच्या बाहेर जाताना मास्कचा वापर करावा, अन्यथा तुमच्यावर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते.
वाटते का हा मग तुम्ही सांगा एक गाडी सोडून घ्यायची कशी कोर्टात पाठवतो आम्ही गाडी सोडायला कोर्टात पकडून घ्यायची गाडी तरी आता करायचा आणि 200 रुपये मावती मारा लागेल मावती मारा हिमाचल आइए पुलिस हिम्मत खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. धार्मिक ज्ञान बोलीभाषेतून मिळावं म्हणून तळवी समाजाच्या एका लेखकाने एक इस्लामिक पुस्तक आदिवासी तळवी भिलोरी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी दिली असून त्यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सातपुड्याच्या कुशीत आणि दर्याखोऱ्यामध्ये आदिवासी तळवी समाज हा विखुरला गेला आहे. यावल, रावेर आणि चोपडा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी तळवी समाजाची वस्ती आहे. या आदिवासी तळवी समाज बांधवांची आपली एक आदिवासी तळवी भिलोरी एक भाषा आहे. तेव्हा समाज बांधवांना आपल्या तळवी भिलोरी भाषेमध्ये सामाजिक माहिती पोहोचली पाहिजे या उद्देशाने हजरत कारी नदीम रमजान तळवी, राहणार पातोंडा, जिल्हा बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश यांनी अशरफ तळवी, राहणार बिळगाव, तालुका चोपडा यांच्या सहकार्याने आदिवासी तळवी भिलोरी भाषेमध्ये धार्मिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने तळवी भाषेमध्ये इस्लामिक पुस्तक प्रकाशित केले. सध्या या पुस्तकाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याची किंमत आहे बहुत ही एक नादिर नायाब, बल्कि मैं तो कहूँगा कि एक तारीखी काम हुआ है. तड़वी जबान में शायद ये पहली किताब है जो शाये की गई है. और जब मैंने देखा व्हाट्सएप के ऊपर ये किताब तो हैरत में पड़ गया. मैं मौलाना साहब को तो जानता था, नाम से नहीं, नाम मेरे दिमाग से निकल गया था. मैं सोच रहा था ये कौन है मिलूं तो जरा खास तौर पर उनको इस पर बधाई दूं. बहुत बहुत मुबारक हो, माशाअल्लाह. बहुत ही काबिल कदर आपने ये कारनामा अंजाम दिया. अल्लाह तबारक व तआला इनको दोनों जहान की शहादतों से बराबर फरमाए. वाकई मुझे वो लोग ज़्यादा पसंद आते हैं जो दीन का काम करते हैं, अपनी कौम को संभालने की कोशिश करते हैं, जैसे मौलाना हसन रज़ा साहब पहले से ये हमारी नज़र के अंदर है और अब ये मौलाना नदीम साहब भी बहुत दिल के अंदर है. अल्लाह तबारक व तआला दोनों को नजर बस से बचाए, खूब तरक्की अता फरमाए. तालुक्यातील किनगाव येथील स्मशानभूमीमध्ये कार्तिकी दिंडीत सहभागी भाविकांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला असून वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी भाविकांनी आपसात ठरवून घेतली आहे. किनगाव तालुका यावल येथील श्रीराम मंदिराच्या वतीने कार्तिकी दिंडी काढली जाते. या दिंडीच्या निमित्ताने अनेक भक्त भाविक एकत्र येतात. तेव्हा या दिंडीतील सहभागी भक्त भाविकांनी एकत्र येऊन एक ग्रुप तयार केला व त्यांनी गावातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि स्मशानभूमीच्या सभोवताली वटवृक्ष, पिंपळ आणि विविध प्रकारचे 25 वृक्ष लावण्यात आले. या लावण्यात आलेल्या वृक्षांना कुंपण देखील त्यांनी करून सुरक्षित ठेवले आहे व या वृक्षांचा कोणी कधी कसा पाणीपुरवठा करायचा असे ठरवून संगोपनाची जबाबदारी विभागून घेतली आहे. स्मशानभूमीमध्ये KG अण्णा पाटील, आबा महाजन, रवी पाटील, मुन्ना महाजन, गणेश पाटील, जितू राणे, दिनकर सुतार, उदय चौधरी, श्रीराम भुरा धनगर,
आदींनी पुढाकार घेत या ठिकाणी वृक्षारोपण केले, तेव्हा कार्तिकी दिंडीतील भाविकांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुढे टाकले तुम्ही पाईप रे चालू आहे. आण रे पाईप आण रे तडू घे आबा तो दाढी आमचा एक कंडा उचल्या तिकडेच गाडतोय का रे. चाल ते झाड 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 चल इकडून हात आली पण बांधी घे वर बस इकडून वरतून हात टाका बस ठीक आहे. अरे दोरी बांधली गाडी पडली बस दोन आहे का ते नाही डबल झाड त्याच्यातच आहे. टोकर बी तिच्या काढे घेते ना एक तो एक काढू हं? एकच झाडाले पाटा आहे. जगी जमीन सगळं काय पाईप बी याच्यात सोबत गाडी घ्यायला पाहिजे. अरे आबा हा पाईप विसायचं सगळं ते पाईपांनी बोलव पाडाले तू दिनू झाले का 2-4 पाईप जाय रे पिंडे आणतं ते. राहू दे. झाड वरती धरलं रे आबा बरं का हा पन्नी काढणे ते दुसरं काही नाही मोकळं मोकळं येतात. जे मोठे आहे ना त्यालाच लावा मग लहान आहे कसं का बांधते मधून नको बसवणार आहे. आणि सुतळीचं बंडल होता एक टोकर घेत बिन गाडी अरे तो पाहिजे बरोबर काढतात. येतं का रे भाऊ धर रे येत आहे का आम्ही हा येतं येतं आडी बंडल आडी पुढे एक नंबरच्या झाडाजवळ वाटतं. ते बाकीचे झाड शहरातील मोकाट फिरत असलेल्या एका गायला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जखम झाली होती आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. तेव्हा शहरातील तरुणांच्या पुढाकाराने या गायीवर उपचार करण्यात आले व नंतर तिला गोशाळेत पाठवून जीवदान देण्यात आले. तरुणांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाटगुरांचा वावर आहे. या मोकाटगुरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायी आहेत. या गुरांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. रात्री अपरात्री काही वाहनधारक या मोकाटगुरांना वाहनाची धडक देऊन पुढे निघून जात असल्याचे देखील दिसून येते. अशाच एका वाहनाच्या धडकेत गाय गंभीररित्या जखमी झाली होती व ती
जखमी अवस्थेत फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागील व्यास नगरात बेशुद्ध अवस्थेत पडून दिसली। तेव्हा या ठिकाणी बबलू येवले, श्रीयुक्त वाणी आदींनी गायीकडे लक्ष दिले व त्यांनी तातडीने शहरातील बहुजन सेवक व पशुमित्र डॉक्टर विवेक अडकमोल यांना माहिती दिली। तेव्हा सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर अडकमोल यांनी त्या गायीवर मोफत उपचार केले। नंतर गायीची प्रकृती बऱ्यापैकी चांगली झाल्याने तिला राहुल कोळी, हर्षल ठाकरे या तरुणांच्या पुढाकाराने अंजाळे येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे। तेव्हा शहरातील तरुणांनी दाखवलेले तत्परतेचे व कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। तालुक्यातील कोळनावे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 215 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले। या गणवेश वितरणाचा कार्यक्रम सरपंच मंजुषाताई विकास सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके, उपाध्यक्ष अश्विनी सोळंके, सदस्य पितांबर सोळंके, ज्योती सोळंके, विद्या सोळंके, ललिता सोळंके, सरला सपकाळे, शेखर सोळंके, ग्रामपंचायतचे सदस्य विकास उर्फ गोटूभाऊ सोळंके, जगदीश सोळंके, कैलास सोळंके, राजू सोळंके, दीपक सोळंके, रतन सोनवणे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी केले तर आभार राजेंद्र साळुंके यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लालचंद सोळुंके, शिक्षक गंगाधर सपकाळे, राजेंद्र सोळुंके, नारायण कुंभार, प्रमोद राणे राजपूत, शीतल भाविस्कर, शहाजी चौधरी आदींनी परिश्रम घेतले। शहरातील तरुणाने वाढदिवसावर वायफळ खर्च न करता त्या पैशातून नियमित सेवाभाव जोपासण्याच्या दृष्टिकोनातून शहरात आढळलेल्या बेवारस व निराधारांच्या अंत्यसंस्काराकरिता मोफत शरण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। तेव्हा तरुणाने दाखवलेल्या या दायित्वाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। शहरातील शुभम वाणी या तरुणाचा वाढदिवस होता। तेव्हा वाढदिवसावर बडेजाव न करता वायफळ खर्च टाळून त्याने 9 वर्षात एक नवीन निर्धार केला। तो म्हणजे शहरात जर कुण्या बेवारस व निराधार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी सरण अर्थात संपूर्ण लाकूड फाटा सामाजिक कर्तव्य म्हणून आपण मोफत देऊ असा निर्णय त्याने जाहीर केला। तर संपूर्ण वर्षभर हा उपक्रम शहरात राबवला जाणार असून बेवारस व निराधार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास येथील स्मशानभूमीत आवश्यक सरणकरिता शुभम वाणी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे। तेव्हा तरुणाने जाहीर केलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। सध्या थंडी वाढली आहे आणि या थंडीसोबत यावल तालुक्यात सुप्रसिद्ध असलेल्या भरताच्या पार्ट्या या रंगू लागल्या आहे। बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या वतीने शेतात भरीत पार्टीचं आयोजन केलं जात आहे। नुकतेच सालाबादाप्रमाणे यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी देखील एक पार्टीचं आयोजन केलं होतं। शहरातील मित्रमंडळींना त्यांनी एकत्र बोलावून वीरेंद्र फालक यांच्या शेतामध्ये भरीत पार्टीची मेजवानी दिली। या ठिकाणी त्यांची मित्रमंडळी संपूर्ण फॅमिलीसह त्या ठिकाणी उपस्थित होते। बाल गोपाल मुलांसह संगीत खुर्चीचा कार्यक्रम त्या ठिकाणी रंगला आणि शेतशिवारामध्ये भरीत पार्टी रंगली। अशाच पद्धतीने सध्या यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भरीत पार्ट्या रंगत आहे। सगळ्याचा काढतोय। सागडी तालुका यावल येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक नागो पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावल शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन करून युवक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ललित भाऊ बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे यांनी एका अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामध्ये उंटावत विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील,
उपाध्यक्ष पवन पाटील, युवक सरचिटणीस रोहन महाजन, गिरीश पाटील, नरेंद्र पाटील, भागवत पटवाल पाटील, विकास पवार, मनोज शिरसाळे, अतुल बडगुदर, अमर टेलर, अक्षय शिरसाळे, सुरेश बडगुदर, संजय पाटील, निलेशजी चितळे साहेब, अमोल मराठे, बापू साळुंके आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती. या सर्व उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक नागो पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व मोठ्या उत्साहात दीपक नागो पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चालू झाली. लाईट चालू करला का रे आपला रे ऑफ आहे चालू करणे दिलं अंधार पडताय का नाही बरोबर. सभापती तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.